भारतीय लोकशाही न्यूज मध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू। शासनाच्या निर्णयानुसार अंबड तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू झाले आहे। सध्या 1075 ब्रास रेती उपलब्ध असून 215 लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे। लाभार्थ्यांनी अर्ज ग्रामसेवकाकडे करावा लागणार असून तपासणीनंतर ऑनलाईन पडताळणी करून 0 रॉयल्टी पासद्वारे 5 ब्रास रेती मिळणार आहे। वाहतूक खर्च लाभार्थ्यांनाच करावा लागणार असून पूर्ण घरकुलांना लाभ मिळणार नाही। पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार विजय चव्हाण यांनी केले आहे। उपलब्ध आहे ती देता येते ती गोदावरी नदीची। नमस्कार। अंबड तालुक्यातील बऱ्याच घरकुल पात्र लाभार्थ्यांची रेती करता माझ्याकडे मागणी आलेली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणचे घाट गेलेले आहेत। त्या एकूण घाटापैकी 10% जे काही रेती आहे ते घरकुलधारकांना जे काही पात्र घरकुलधारक आहेत त्यांच्यासाठी राखीव आहे। आपल्याकडे मोठ्या प्रमाणात घरकुलधारक आहेत, परंतु त्या प्रमाणामध्ये जे काही आपल्याकडे वाळूघाट आहे त्याची 10% म्हणजे जवळपास 4000 ब्रास आपल्याकडं रेती 4000पेक्षा जास्त आहे, परंतु ती रेती आपल्याला उपलब्ध आहे ती देता येते ती गोदावरी नदीची आहे। त्यासोबतच काही स्थानिक नद्या ज्या आहेत स्थानिक नद्याची सुद्धा स्थानिक वापरासाठी आणि मोफत घरकुलधारकांसाठी आपण रेती राखीव ठेवलेली आहेत। परंतु बऱ्याच लाभार्थ्यांची मागणी ही गोदावरी नदीचीच आहे, त्यामुळे आपण गोदावरी नदीमध्ये ज्या ज्या पद्धतीनं त्यांचे आपल्याकडे अर्ज येत आहेत त्या पद्धतीने आपण देत आहोत। कुठल्याही लाभार्थ्यांनी डायरेक्टली तहसील कार्यालयामध्ये अर्ज करायचे नाही। तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यामार्फतच खात्री करून जे काही जेन्युइन लाभार्थी आहेत त्यांचं घराचं बांधकाम चालू आहे अशाच लोकांना आपण या ठिकाणी रेती उपलब्ध करून देत आहोत। ज्यांचं घरकाम बांधकाम झालेलं आहे किंवा ज्यांचा घरकुल पूर्ण झालेला आहे अशा लोकांना आपण रेती काही आता सध्या उपलब्ध करून देत नाही। त्यामुळं येत असताना आपला जो काही आधार क्रमांक आहे ज्याच्याशी म्हणजे आधार क्रमांक आणि आधार क्रमांकाशी जो काही जोडलेला मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक सोबत असणं गरजेचं आहे। ऑनलाईन आपण ज्यावेळेस त्यांचं नाव रजिस्टर करू त्यावेळेस OTP लागतं आणि OTP देऊनच त्या ठिकाणी त्याची ETP म्हणजे 0 रॉयल्टी त्या ठिकाणी आपण देतो आणि वाहतूक पास आपण त्यांना देत असतो। आतापर्यंत जवळपास आपल्याकडे 215 म्हणजे 1075 लोकांची आपल्याकडं या ठिकाणी नोंदणी झालेली आहे। त्यांची ETP सुद्धा जनरेट केलेली आहे। आम्ही त्या तलाठ्यामार्फत आणि ग्रामसेवकामार्फत त्यांची नावे सुद्धा आम्ही गावात पाठवणार आहोत। त्या लाभार्थ्यांनी तात्काळ आपण संबंधित आपल्याला जे काही घाट अलॉटमेंट केलेला आहे त्या घाटावर जाऊन आपण रेती घ्यायची आहे। बऱ्याच ठिकाणी स्थानिक वापरासाठी जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आपापल्या ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करून त्या पद्धतीनं आपली काही आवश्यक कागदपत्रे आहेत, GPS फोटो आहेत किंवा बांधकाम चालू असलेले GPS फोटो आहेत ते द्यावं, जेणेकरून आपल्याला तिथं सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल। या पद्धतीत कुठल्याही प्रकारचे कोणी एजंट जर येत असतील त्या एजंटला कोणीही या ठिकाणी प्रतिसाद देऊ नये। कुठल्याही प्रकारे जर एजंट असतील तर त्याची तक्रार माझ्याकडे गोपनीयरित्या करू शकतात, आपण त्यांच्यावरती कारवाई करत आहोत। त्यामुळे जी काही शासनामार्फत मोफत घरकुलधारकांना रेती देणं अपेक्षित आहे ते देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालय कटिबद्ध आहे। त्यासोबतच जे काही शासकीय घाट आहेत त्या घाटावर सुद्धा आपल्याला रेती उपलब्ध करून देऊ शकतो। त्यानंतर जे काही स्थानिक वापरासाठी एखाद्याला जर रेती पाहिजे असेल त्यांनी सुद्धा आपण जे काही आहे ते शासकीय दराप्रमाणे त्यांनी पैसे भरायचे, त्यांना स्थानिक वापरासाठी सुद्धा आम्ही रेती उपलब्ध करून देणार आहोत। हे सगळं मोफत रेती आणि जे काही स्थानिक वापरासाठी जी रेती आहे त्यांच्यासाठी मात्र वाहतुकीचा खर्च, भरण्याचा खर्च हा मात्र संबंधित लाभार्थींना करावा लागणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा असे मी तहसील प्रशासनामार्फत मी आवाहन करतो। धन्यवाद।